तर डॉक्टर आणि रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणारा शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला हायकोर्टानं चांगलाच दणका दिलाय। हायकोर्टानं रमेश म्हात्रेचा जामीन अर्ज तर रद्द केलाच किंवा जामीन रद्द केलाच आणि कोर्टानं रमेश म्हात्रेला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलंय। बघूयात। डॉक्टरांना मारहाण करणारा शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांसमोर शरण आलाय। मुंबई उच्च न्यायालयानं सुमोटो याचिका दाखल करून रमेश म्हात्रेला दणका दिला। रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रमेश म्हात्रेला शरण येण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले होते। त्यानंतर रमेश म्हात्रे डोंबिवलीतल्या विष्णुनगर पोलीस ठाण्यात हजर झाला। रमेश म्हात्रेला डोंबिवली पोलिसांनी आज पुन्हा अटक करून कल्याण न्यायालयात हजर केलं। न्यायालयानं म्हात्रेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। 6 जुलै रोजी डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांवर म्हात्रेनं हल्ला केला होता। 8 जुलैला रमेश म्हात्रेला अटक करण्यात आली होती। 14 जुलैला कल्याण सत्र न्यायालयानं म्हात्रेला जामीन मंजूर केला होता। मात्र डॉक्टर संघटनांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर 18 जुलैला उच्च न्यायालयानं म्हात्रेचा जामीन रद्द केला। न्यायालयानं रमेश म्हात्रेचा जामीन रद्द करताना कठोर टिप्पणीही केली होती। शरण न आल्यास म्हात्रेच्या मालमत्तेच्या जप्तीची प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा कोर्टानं दिला होता। म्हात्रेसह डॉक्टरांवरती हल्ला करणाऱ्या 4 साथीदारांचाही जामीन स्थगित केला। डॉक्टरांच्या संपाच्या घोषणेनंतर उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती। 3 डॉक्टरांवर झालेला हल्ला अत्यंत गंभीर असल्याचे ताशेरे न्यायालयानं ओढले होते। जामीन देताना आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेतली नसल्यानं कोर्टानं नाराजी देखील व्यक्त केली। म्हात्रेवर यापूर्वी 18 गुन्हे दाखल होते। 17 प्रकरणांमधनं त्याची निर्दोष मुक्तता झाली होती। तरीही त्याची पार्श्वभूमी ही विचारात घेण्यासारखी होती असं हायकोर्ट म्हटलं। जामिनाच्या आदेशात पोलीस ठाण्यात हजेरी, तपासात सहकार्य किंवा हालचालींवरती नियंत्रण अशा कोणत्याही अटी नसल्याबद्दल हायकोर्टानं आश्चर्य व्यक्त केलं होतं। पक्षाची भूमिका जी आहे ती स्पष्ट होती। जामीन जो आहे तो कोर्टामधूनच मिळाला होता। आता पुन्हा जो आहे तो कोर्टाने जामीन जो आहे तो फेटाळलेला। जे काही कोर्टाचा निर्णय आहे त्याचं स्वागत जे आहे सगळ्यांनी केलेलं आहे। रमेश म्हात्रे प्रकरणामध्ये जी काही पोलीस कारवाई करायची आहे ती 100% केलेली आहे। शिवसेनेचे जरी ते नगरसेवक असले तर त्यांना कुणीही पाठीशी घातलेलं नाही। आमची भावना देखील रमेश म्हात्रेंच्या प्रसंगाबाबत प्रचंड तीव्र आहे। त्या बाबतीतला तो प्रसंग दुर्दैवीच आहे, त्याचं समर्थन कोणी केलं नाही, पण त्यांच्या हातनं अनेक जीव वाचत असतात आणि अशा संपादनं काही अडचणी निर्माण होऊ शकतात। आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मला देखील सगळ्या डॉक्टर लोकांना विनंती करायची आहे की शासनानं पूर्ण कारवाई करण्याचा त्या म्हात्रेंवर निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे असा आंदोलनाचा पवित्रा घेऊ नये। हायकोर्टानं दणका दिल्यानंतर डोंबिवली पोलीसही जागे झाले। पोलिसांनी मारहाण प्रकरणातील 5वी महिला आरोपी साधना कारंडेलाही अटक केली। मारहाणीच्या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये साधना कारंडे दिसत असल्याचा दावा पोलिसांनी केलाय। रमेश म्हात्रे प्रकरणात रोहित पवारांनी हायकोर्टाचे आभार मानलेत। सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानं व्यवस्थेच्या नाकावर टिचून अवघ्या 4च दिवसात जामिनावर सुटलेल्या गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेचा जामीन उच्च न्यायालयानं स्वतःहून रद्द केल्याची बातमी सत्तेला झटका देणारी आणि सामान्य माणसाला दिलासा देणारी आहे। खोटे गुन्हे दाखल करून सरकार आपल्या विरोधकांना अनेक दिवस तुरुंगात डांबतं आणि सत्तेच्या आश्रयाखाली गेलेल्या गुंडांना मात्र मोकाट सोडतं। यातून समाजात अत्यंत चुकीचा संदेश जातो। पण न्यायालयानं स्वतःहून आपलं अस्तित्व दाखवून देत वादळातही काही दिव्यांची ज्योत मिणमिणती का असेना पण आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकून आहे हे दाखवून दिलं। याबाबत न्यायालयाचे मनापासून आभार। आता सरकारनं सुप्रीम कोर्टात जाऊन रमेश म्हात्रे हा स्वातंत्र्य सैनिक आहे म्हणून त्याला जामीन द्यावा असा अर्ज करू नये म्हणजे झालं, अशी पोस्ट रोहित पवारांनी सोशल मीडियावर केली। डोंबिवलीतल्या डॉक्टर मारहाण प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटले होते। राज्यभरातल्या डॉक्टरांनीही संपाची हाक दिली होती। त्यामुळे न्यायालयानंच या प्रकरणात सुमोटो याचिका दाखल करून रमेश म्हात्रेला दणका दिला। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।